ही गोष्ट आहे माझ्या विरारची, माझ्या स्वतःच्या रूमची. असं वाटतं की माझ्याबरोबर कोणतरी वावरतोय. तो पडद्याच्या मागे असं वाटतं कोणतरी मला बघतोय. तुझ्या घरामध्ये तो माणूस मेलेला आहे. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. ही गोष्ट आहे माझ्या विरारची, माझ्या स्वतःच्या रूमची. अक्षरशः मला असं भूतांवर वगैरे विश्वास तर नव्हता, एवढा तर नाही आहे. पण 2009 साली मी विरारमध्ये शिफ्टिंग झाली. माझ्या स्वतःच्या रूममध्ये नवीन कन्स्ट्रक्शनमध्येच घेतलेल्या रूम आणि साधिकच आम्ही म्हणजे 4-5 रूमच होतो फक्त. त्यावेळेला आम्ही छोटी घरगुती गणेश पूजा केली, राहायला गेलो. आमचे 15 दिवस खूप छान गेले. आणि नंतर अचानक ना म्हणजे मी घर घेतल्यामुळे खूप आनंद होतं, पण काय माहिती अचानक मला असं रात्रीचं घाबरल्यासारखं. आणि माझे मिस्टरची सेकंड शिफ्ट, त्यामुळे माझे मिस्टर 1:30-2 वाजता यायचे रात्रीचे, त्याच्यामुळे मी एकटीच असायची. मग टी व्ही वगैरे बघायची मी, कारण एकटी तर नाही राहू, सवय नव्हती, त्याच्यामुळे भीती थोडं हे होतं. पण असं काय हे नाही, पण टी व्ही हॅपी होती की चल माझं स्वतःचं घर झालं आहे, की आता राहायचं आपला राजाराणीचा संसार, त्याच्यामुळे एकदम आनंदामध्ये. पण अचानक अशा विचित्र घटना घरामध्ये माझ्या घडायला लागल्या ना, म्हणजे आणि माझे आजारपण म्हणजे खाऊन पिऊनसुद्धा मी अचानक बारीक व्हायला लागली. का कोणाला समजतच नव्हतं. अचानक घाबरल्यासारखं व्हायचं. पीठ मळता डॉक्टरकडे पळायची. घाबरल्यासारखं झालं ना का मला मग हॉस्पिटलमध्ये पण त्यांनी ॲडमिट केलेलं आहे. का व्हायचं, डॉक्टर ट्रीटमेंट चालू, रिपोर्ट काढायचे तर नॉर्मल यायचे. मग त्याच्यानंतर मला माझी मैत्रीण भेटली, बोलली बघ तू नवीन घरामध्ये शिफ्ट झालेली आहेस, तर बघ जरा बाहेरचं वगैरे काय असेल. तू अचानक अशी, तुझे मिस्टर पणही बारीक झाले, तूही बारीक झालेली आहेस, का असं अचानक. मग तिने मला एका बाबाकडे नेलेलं, भटाकडे, की त्यांनी सांगितलं की तुझ्या घरामध्ये वास्तुदोष आहे असं सांगितलं. म्हणजे वास्तुदोष आहे, मला बहुतेकांनी सांगितलं. मला वास्तुदोष काय आहे, आम्ही तर पूजा वगैरे साधी केली, गणेश मग पूजा घातली, काही नाही, पण त्याने काही फरक नाही पडला. अचानक मग रात्री झोपला तरी म्हणजे असं वाटायचं की कोणतरी आहे, पडदा काय हलायचं. शेवटी मी माझ्या वडिलांना बोलवलं राहायला 15 दिवस त्यावेळेला. पण वडील पण असे म्हणजे झोपायचे ना, कारण मी आणि माझे वडील शांत झोपायचे, पण ते असे घोरायचे ना की जसं काय कोणतरी ओरडतोय, आणि त्यांची पण भीती वाटायला लागायची. एवढं म्हणजे माझं पूर्ण मी हे झालेलं. नंतर मग तिथे तर नाही झाले. नंतर मग मला एका म्हणजे त्या मैत्रिणीने सांगितलं दुसऱ्या भटाकडे नेलं, ह्याच्याकडे तांत्रिकाकडे. त्यांनी सांगितलं की तुझ्या घरामध्ये कोणतरी मेलेलं आहे. हे बोलले नाही, हे नवीन कन्स्ट्रक्शन आहे, कसं मरणार वगैरे असं. नंतर मग ज्या वेळेला मी अशी दळण देऊन जात होती, तिथे जुना माणसं म्हणजे त्या ज्या लोकांनी म्हणजे कड्या लोकांनी बांधलेलं आहे घर, तिकडचाच एक माणूस बाजूच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे रूममध्ये राहायचा. म्हणजे त्यांना असं वाटतं काय हो आपल्या बिल्डिंगमध्ये कोणतं मेलं का, तो बोलता हाँ एक ऐसा आदमी, बूढ़ा आदमी मर गया था वो, और जब हम लोग काम कर रहे थे तो रात को एक दिन ऐसे ही मतलब काम कर रहा था मैं अकेले, तो बल्ब अपने आप गिर गया और फूटा भी नहीं, लगाया तो फिर से जलने लगा. तो वैसे ही मैं भाग के तब से मतलब उधर मैं नहीं गया उस रूम में काम करने के लिए ऐसे. मग मला जरा मग भीतीच वाटली की बाबा असं असेल तर मग आता कोणाच्या घरामध्ये मेलं तर हे माहिती नव्हतं. पण नंतर जेव्हा समजलं की नाही तुझ्या घरामध्येच तो माणूस मेलेला आहे, अक्षरशः त्यावेळेला मी अशी म्हाताऱ्यासारखी चालत होती. आणि म्हणजे जसं म्हातारपणा कसं एकदम जेव्हा उतरतं व एकदम म्हातारा 80-90 वर्षाचा माणूस कसं हे करतं त्याप्रमाणे बोलायची पण तशीच, चालायची पण तशीच. अक्षरशः हे कंडिशन माझी खराब झालेली आहे. आणि मग जेव्हा कारण भूत नव्हतं आणि ॲक्च्युली मला हे अनुभव आले की मी घरात राहणार कशी एकटी, आता रूम तर नाही विकू शकत. सगळेजण बोलतात की तुझ्या घरामध्ये कोणीतरी आहे म्हणून. आणि हे जाणवायचं आणि माझ्या मिस्टरांना विश्वास नसल्यामुळे ते तर नाही हे करू शकत होते. पण तेही बारीक झाले, त्यांनाही नंतर कुठे ना कुठेतरी जरा की नाही काहीतरी आहे. त्यांना नाही काही त्रास व्हायचा, पण जो त्रास मला बघायचे ना त्याच्यामुळे त्यांना वाटायचं की नाही खाऊन पिऊन पण का बारीक होते असं. ते बोलत ना झपाटल्यासारखं वगैरे, तसं ती गोष्ट. कारण रात्रीची तर मी 12 वाजेपर्यंत म्हणजे ते येईपर्यंत मी गॅलरीमध्ये उभी असायची, केस सोडून म्हणजे एखाद्या भूतासारखी वगैरे. आणि मी काय करायची ते मेन पहिली गोष्ट मला कळायचं नाही.
हा एक डेंजरस अनुभव होता. पण ते एका बाईने मग सांगितलं की तू नाही, तुझ्यावरून म्हणजे होळीच्या दिवशी नारळ म्हणजे नाचलेला नारळ आणि त्याला तांब्याची तार बांधून ते 7 वेळा उतर आणि हे कर. तेव्हा माझी ती तब्येत बरी झाली. घरावरून पण तिने तेच सांगितलं. तेव्हा कुठे ते गेलं. नंतर मी परत मग चांगल्या भटांकडून वास्तुशांती घातली. आज मी एकटी राहते घरामध्ये. आज माझं म्हणजे ते घरही खूप छान आहे. मला ज्या लोकांनी सांगितलेलं आहे की वास्तू म्हणजे ती वास्तू तुला सोडावीच लागेल, कारण ती वास्तू फक्त एवढंच केलेलं, जे तांत्रिक जो माणूस होता त्याने सांगितलं की तुझी जागा असेल, तुझं काय झालं असेल त्याचा त्रास फक्त तुला, काय जो मानपान असेल तो तुला मी देईन, पण मी ही वास्तू नाही सोडू शकत. एवढं मात्र हा सर्वात बेस्ट माझा स्वतःचा अनुभव होता. मग त्यावेळी काय म्हणजे तो माणूस असं तुम्हाला दिसायचा वगैरे काय? रात्रीची घरात राहायला भीतीच वाटायची. असं तर म्हणजे मी 2 वर्ष गावी राहिल्यामुळे एवढं मला बिंदास, कारण मी कुठेही एकटी फिरायची वगैरे. पण ते माझे 6 महिने आहे ना, एवढे माझे हे व्हायचे की असं वाटतं की माझ्याबरोबर कोणतरी वावरतोय. ज्या वेळेला मी राहते, माझे मिस्टर 1:30-2 वाजता यायचे, त्याच्यामुळे मी एकटीच असायची घरामध्ये. आजूबाजूला रूम पण नव्हते, कन्स्ट्रक्शन चालू होतं, 5-6 रूमच फक्त होत्या त्या, आणि मग मी एकटीच असायची. मग असं वाटतं म्हणजे मी झोपायला गेली ना की असं वाटतं काहीतरी म्हणजे देवा, माझं 0 बल्ब चालू असायचं, पण कुठेतरी मध्ये किचनच्या मध्ये पडदा असायचा. तो पडद्याच्या मागे असं वाटतं कोणतरी मला बघतोय. असं कुशी झोपली की असं वाटतं मागे कोणतरी आहे, म्हणजे असं भास व्हायचे एकदम. हां.